तर मित्रांनो, मी चाललोय मुंबईला. त्यामुळे सकाळच्या कडकडीत थंडीमध्ये उठून आणि हे बघा गावाकडचे रस्ते तर मुंबईचे हायवेपेक्षा पण चांगले आहेत. आता आम्ही थांबलोत पेट्रोल पंपला कर्नाटकच्या बॉर्डरला. तर इथून पुढे डायरेक्ट आता टाकी फुल करून महाराष्ट्राची बॉर्डर लागणार. फुल करायचं, फुल फुल करायचं. ती टाकी फुल करून घेतो आम्ही. डायरेक्ट इथून आता डायरेक्ट महाराष्ट्राची बॉर्डर लागणार. तर आता टाकी फुल करून आता आम्ही नाश्ता करणार आणि निघणार डायरेक्ट. आणि हो बघा इकडे बसलाय. तर बघूया आपल्याला किती पेट्रोल भेटलंय. एंट्री करून टाकूया फटाफट. तर आपली गाडी चालली आहे 1450 किलोमीटर. टाकी झाली आहे आपली फुल. 1450 किलोमीटर झाली आपली. तर पटकन नाश्ता करूया आणि निघूया मुंबईसाठी. तर नाश्ता आम्ही तिथे करणार. फटाफट गाडी लावूया, नाश्ता करूया आणि आपल्या याच्यामध्ये ॲपमध्ये एंट्री करूया. एक ॲप आहे ऑटो लोकेट म्हणून. त्याच्यामध्ये जर तुम्ही सगळं एंट्री केल्या तर तुम्हाला समजणार की तुमचा ओव्हरऑल खर्च किती आहे. हा बघा, येताना पण मी ह्याच्यामध्ये एंट्री करत आलो आहे. ह्याच्यामध्ये ट्रिपमध्ये मी टाकलं होतं कोल्हापूर. तर आतापर्यंत माझा पेट्रोलचा खर्च आला आहे 9,000. आता मी ह्याच्यामध्ये आत्ताची पण एंट्री करणार. मग टोटल किती जाऊन येऊन होणार ते तुम्हाला मी सांगणार नंतरला. आता मी थांबलो सातारामध्ये लंचसाठी, तेव्हा महाराजा हॉटेलमध्ये. जर तुम्ही इथून ट्रॅव्हल केला असाल तुम्हाला महाराजा हॉटेल माहितीच असेल. त्यानंतर पुण्यामध्ये आम्हाला एवढा ट्रॅफिक भेटला की आम्हाला मुंबईला पोहोचायला दुसरा दिवस उजाडला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.